आज आपण उन्हाळ्याच्या ज्या भाज्या मिळतात त्या बघणार आहोत. उन्हाळ्यात जास्त करून वांगे, भेंडी, गवार याच भाज्या असतात. तर छान अशी गवारची भाजी बनवली आहे खोबरं घालून सुक्की. तर बघूया आपण रेसिपी. आणि चपातीसोबत भाकरीसोबत आपण खाऊ शकतो ही भाजी. तोंडी लावण्यासाठी पण छान असते. मस्त अशी सुक्की गवार करूया. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजची जी रेसिपी आहे ती आहे गवार. तर इथे अशी कोवळी गवार घेऊन घेतली आहे बारीकवाली. तर ती खुडून घ्यायची. तर मागच्या पुढचे टोकं काढून घेतले होते, बारीक गवार होती म्हणून. तर ताजी अशी गवार होती. तर ताजी असली की भाजी छान लागते. गवार म्हणा, आपल्या वालाच्या शेंगा वगैरे, तर ताजी छान भाजी लागते याची. तर इथे मागचे पुढचे टोकं काढून घेतले आणि लांबच ठेवली होती गवार, कारण तशीच करायची होती भाजी. आणि एका बाजूला वाल खुडायचं चालू होतं. तर आज आम्ही बनवली होती वालाची शेंगदाणे लावून भाजी आणि गवारची सुक्की भाजी. तर संध्याकाळी ते भाज्या खुडणं चालू होत्या आमच्या. आणि ताजी जी भाजी केली त्याची चवही खूप छान लागते. आणि अशा बारीक काढून घेतल्या त्या शेंगा. तर या भाज्या खुडण्यासाठीच वेळ लागतो जास्त. तर उन्हाळ्यातही जास्त दुसऱ्या काही भाज्या मिळत नाही. आता तर सगळ्याच मिळतात, पण मुख्य करून गवार, भेंडी, वांगे वगैरे ह्याच भाज्या असतात. ताई आणि मी इथे भाज्या खुडत होतो. आणि नंतर मग मी स्वयंपाकघरात आली, कारण भाजी बनवायची होती म्हणून. एवढी आमची इथे भाजी खुडून झालेली आहे. 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली गवार. आणि त्यानंतर मग भाजी बनवली होती. तरी ते गवार धुवून घेतली 2-3 पाण्याने स्वच्छ. तर माझे व्हिडिओ यूट्यूबवर पण असतात आणि फेसबुकलाही असतात. तर नक्की फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. तर वेगळं तर काही आम्ही असं बनवत नाही. ज्या भाज्या वगैरे असतात तेच इथे दाखवल्या जातं. तर इथे गवारसाठी घेतलेला आहे कांदा, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो. तर कांदा इथे उभा कापून घेतला आहे पातळ. लसूण घेतला आहे, कढीपत्ता आणि टोमॅटोही लांब कापून घेतला आहे. सगळ्यात पहिले तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली होती, जिरं आणि हिंगाची फोडणी दिली होती. आता ते झालं की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. आणि इथे मी अख्खाच लसूण घातला आहे यामध्ये, कारण त्याची चव छान लागते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला इथे मी घातलं होतं यामध्ये शेंगदाणे आणि जाड मिरची होती, ती घेतली होती. आपली हिरवी मिरची असते ती वाळवून घेतली होती आणि त्याची जाडसर अशी वाटून घेतलेली. त्याचं हे टाकलेलं होतं पावडर मिरचीची, जाड तिखट आणि हळद. तर ह्या मिरच्या ज्या होत्या त्या तिखटच होत्या, त्यामुळे बेताचीच घातली होती चटणी. लाल झालेला आहे कांदा, त्यावर चटणी आणि हळद घालून घ्यायची आहे. आणि एवढ्याच पदार्थांमध्ये अतिशय छान ही गवार बनते. पाणी वगैरे काहीच लागत नाही शिजण्यासाठी. त्यानंतर टोमॅटो घालून घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, आपण घालू शकतो किंवा नाही घातला तरी चालतो. पण कांदा घालून केली की म्हणजे अशी मऊसूत लागते गवारही. जर बिना कांद्याची केली तर थोडीशी अशी ताट बनते. पण आपला कांदा घातला की छान अशी मऊ बनते. तर थोडासा टोमॅटो दिला, मग त्यामध्ये गवार घालून घेतली होती. तर व्हिडिओ तर हा तसा मागचाच आहे, पण पुन्हा टाकते मी. कारण बरेचसे व्हिडिओ असे आहे मागचे की त्यांना बरोबर मला दाखवता आलेले नाही आहे. तर गवार टाकून घेतलेली. त्यानंतर मग व्यवस्थित एकजीव करून घेतली, ते हलवून घेतली होती. मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं. आणि झाकण ठेवून 1-2 वाफेमध्ये ही भाजी होऊन जाते, कारण गवार ताजी असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. जर ते 1-2 दिवस झालं तर ती वातड बनते, त्यामुळे वेळ लागतो. पण ताजी असली की लगेचच अशी होऊन जाते गवार. आणि ज्या वालाच्या शेंगा असतात आपल्या त्याही खूप छान लागतात अशा ताज्या केल्या की. तर एकदा हलवून घेतली होती मध्ये. आणि दुसऱ्यांदा मग यामध्ये खोबऱ्याचा खीस घातला होता, थोडीशी भाजी झाली तेव्हा. इथे खोबऱ्याचा खीस घेऊन घेतला आहे घालण्यासाठी भाजीत. यावर आपण शेंगदाण्याचा कुटही टाकू शकतो. तर आता शिजलेली गवार यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घेतला आहे. एका बाजूला कढी बनवत होती मी. तिकडच्या बाजूने गॅसवर कढी होते आणि ती गवारची भाजी. काही अजून दुसरी भाजी बनवली होती, वालाच्या शेंगांची भाजी.
तर अशा 2-3 भाज्या तर नेहमी होतातच रोज. त्यामुळे स्वयंपाक असतो तो दाखवण्यापेक्षा आमचा स्वयंपाक म्हणजे जास्त वेळ असतो. त्यामुळे कधीतरीच मी रेसिपी वगैरे व्हिडिओ बनवते. वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडीशी 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करून होऊन जाते ही भाजी. अगदीच काही जास्त वेळ लागत नाही. बघू शकतो छान अशी दिसते गवारची भाजी. तर असेच आमचे व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजलाही आमच्या फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तर मागचे व्हिडिओवर मी टाकले वाळवणाचे, तेही नक्की बघा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.